लय महागाचा असेल ना मोबाईल? नाही ग, अगं बाईसाहेबांनी दिला म्हणजे महागातलाच असणार. आणि तुझ्यासाठी घेतलाय ना म्हणजे भारीच असणार बघ. याच्यापेक्षा भारी भारी मोबाईल असतात. आता काहीच नाही त्याच्या पुढं. आणि का गरब आहे? हा, त्यांना तुला मोबाईल द्यायचा होता ना, मग त्यांनी तुला विचारून का नाही दिला? काय देऊन देऊन दिलाय तर साधा त्याच्यावर कव्हर बी नाही दिलं. ए सुमे, जरा गप्पते का? रमा घे. रमा, आता मोबाईल चांगला प्रकारे वापर आहे का? आपल्यासारख्याला फोन दिलाय ना म्हणजे सोयीसाठीच दिलेला असणार बघ. आणि याचा अर्थ काय आहे माहितीये का रमे? काय? म्हणजे तू त्यांच्या चांगली विश्वासातली झाली आता. हा. याचा हा बी अर्थ होतो की त्यांनी तिला आता 24 तास दावणीला बांधली. त्यांनी त्यांचा विचार केलाय, हिचा नाही. या असा मोबाईल तर कोणी बी कोणाला देतं आजकाल. तुम्ही रमाला दिलाय ना हे महत्वाचं आहे. आणि तिने चांगलं काम केलं ना म्हणून दिलेलं आहे, कळलं? कळलं कळलं. बघू आणि इकडे तो मोबाईल. सेल्फी काढता येतो का याच्यात? येतो, चेहरा चांगला असला ना ते येतो. हो का? म्हणजे मग माझा फोटो तर चांगलाच निघल की. तुम्ही सगळे गप्प बसले, याचा अर्थ मी असं समजायचं का की तुम्हाला सगळ्यांना पटले ते? बरं जाऊ द्या, मला जरा मोबाईल बघू द्या आधी. ए रमे, तुला तर हा ताजा ताजा फोन मिळालाय ना? हा, मग ह्याच्यावर एवढे कोणाचे फोन कॉल येऊन गेले? नाही, मला तरी वाटतं बाईसाहेबांनी जुनाच मोबाईल दिला असेल नवीन बॉक्स मध्ये टाकून. उद्या ना तिला मोबाईल घेतल्याची पावती आणून दाखव. हा, हा ठीक आहे ठीक आहे. पण रमे, हा. हा नंबर कोणाचा आहे ग मोबाईलवर? ते अगं कंपनीचा आहे तो सुमे. कंपनीचे सारखे फोन येत असतात ना, हा त्यांचाच आहे. हा का? बरं एक काम कर, मला ते कॅमेरा कसं चालू करतात ते दाखव बरं. अगं मला बी माहित नाही ग ते. बघ ना. हे बघ, हे बघ, हे बघ, हे मोबाईल चालू झाला ग कॅमेरा त्याच्यात. एक सेल्फी काढू चल लवकर. तुला फोटो काढायचा ते सांग की. आता विचारलंय ना मानाने एवढं, ते गेलाच कुठं? हं? ये चल. चला रेडी. हा. ए सगळ्यांनी असं पाऊट करा बर का. असं करा. काय करा? अरे पाऊट म्हणजे अरे ते सेल्फी काढताना नाही का करतात रे पिंट्या, असं असं करतात. तोंडाचं चंबू करायचं म्हणते. काढ फोटो लवकर. हा, चला पाऊट करा चला. मी नाही काय पाऊट पाऊट करणार. हा. हा चल साध. हा. असं रे. आला का? हा हे बाय. लागलीच पैसे. बघा, तुम्ही हरल्यानंतर मला काय देणार? छोटे मालक, या प्रश्नाचा तुम्ही स्वतः विचार करा. कारण का म्या कधी पैसे हरतच नाही. तुम्ही जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते म्या करीन. रमा, तुझ्यासाठी हे काय आहे बाईसाहेब? मोबाईल आहे, तुझ्यासाठी घेतलाय. हा, चला, आज एक गोष्ट चांगली झाली. तुमच्याकडे मोबाईल आला. आणि तो असा आला की तुम्ही सगळ्यांच्या समोर बिनधास्त मोबाईल वापरू शकता. पण आज तुमची खूप धावपळ झाली ना, आणि मी काहीच करू शकलो नाही. सॉरी. खरं तर त्यांना मेसेज करून सॉरी म्हणायला हवं.
काय ग सारखं कोण शिट्टे वाजवतंय? अगं तुम्ही मोबाईल आहे तो मेसेज येत आहेत. हा म्हणजे आता हा रोज बेंजो माझ्या कानापाशी वाजणार ना, म्हणजे माझ्या झोपेचं खोबरं. हा? रमे तुला सांगते हा फोन म्हणजे ना डोक्याला ताप आहे बघ. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. जाऊ दे ना, झोप. झोप. काय गे कोण सारखं मेसेज करते? अगं तुम्ही मला कोण कुठे मेसेज करणार आहे? त्याशिवाय तुझा फोन वाजतोय का? कोण करतंय मेसेज? अगं म्हटलं ना मला नाही माहिती. थांब बघू आणि अगं नाही. अगं ते कंपनीवाले आहेत अगं, ते सारखेच मेसेज करतायत बघ. हेच विकत घ्या, तेच विकत घ्या. हा का? बघू आणि इकडं मग काय असेल ते बघ. अगं मी ते उडवून टाकले समजे. अगं येडी आहे का ग तू? कशाला उडवायचे, राहू द्यायचे. त्यांचे एक ऑफर असतात, त्या ऑफरवर ना छान डिस्काउंट मिळतात. हो का? हं. तू ना याच्यात सगळ्यात नौकी आहे. मला विचारायचं. हो. आता आले ना की जपून ठेवतो तुझ्यासाठी. हा, आले की दाखवेन मी तुला, परत आले की. हा पुढच्या वेळेस. ठीक आहे, चल ना, झोपू चल. अगं आता काय झोप येणार आहे? अगं आता झोप नाही यायची मला. तू झोप त्यापेक्षा. अगं आता परत फोन वाजला ना तर मी पाहिजे. तू झोप जा. अगं तुम्ही आता नाही येणार मेसेज, आता नाही येणार, येऊन गेले सगळे. हे बघ बघू आणि इकडे. हा एवढ्या रात्रीचा मेसेज करते, चांगलं त्याच्या डोक्यावर कोळसा तापता ठेवते आणि मग पाहते ते. हॅलो. लाज नहीं वाटत का? काय? मराठी समझ में नहीं आती क्या? हिंदी में बात करो. मैंने बोला तुमको लाज नहीं वाटती क्या? ये ऐसे सभ्य मानुस के घर में इतने रात को फोन करते हैं, हाँ तुमको लाज नहीं वाटती? ये इतने रात को फोन करते हो, तुमको क्या इसका बेगा पैसा मिलता क्या रे? हेलो अभी बोलो ना, क्या मुख गिर के बैठे हो क्या? नाही नहीं है क्या? नहीं है हा? बोलो ना अभी. नहीं है क्या करते हो? ये हमको ऐसे सारखे सारखे मैसेज पाठव के वो सारखा टिंग टिंग होता है ना फोन, हमारी झोप खराब होती ना उससे. इकडे दे. अरे थांब झापू दे मला जरा चांगलं त्याच्याशी. हेलो तुम्हारे वो बड़े मालिक को फोन दे दो. ये ऐसे छोटे मानुस के साथ बात नहीं करती मैं. इकडे मी बोलते ना, मी दम भरते ना त्यांना, माझा नंबर आहे, मी बोलते थांब. हा झाप मग. हॅलो, हा मी रमा बोलतीये. आणि ना ते आता जी असं हिंदीत काहीतरी बोलत होती ना, ती माझी बहीण आहे. आणि आमच्या घरात समजे लई चिडलेत बरं का. हॅलो रमा, हं? मी बोलतोय प्रताप. हो माहितीये. कोणी बी असू द्या, तुम्ही कोणी बी असू द्या, मला राग आला ना तर मी लई चिडते बरं का. हा सांगून ठेवते. हा. बरोबर आहे ना? बरोबर. हा तुम्ही परत मेसेज केला ना तर कामावरूनच काढून टाकेल. तू मस्ती कामावरूनच काढून टाकेल. हा ठीक आहे, तुम्हाला मेसेज नाही करणार, कॉल करत जाईल. नाही. तू फोन केला ना तर कंपनीच बंद करून टाकेन मी. हा कंपनीच बंद करून टाकेन. आता पुन्हा फोन बी करू नका आणि मेसेज बी करू नका. गुड नाईट बर का. आता झोपा. गुड नाईट. हा. काय ग एवढं झापलं आणि परत नंतर गुड नाईट म्हणती? नाही आता येऊ दे परत त्याचा मेसेज, मग मी पाहते आता. अगं नाही येणार तुम्ही, आता नाही येणार बघ, काहीच येणार नाही. आता चल झोपून घे, सकाळी लवकर उठायचं तुम्ही. चल. नाही आधी त्याचं ते नरड बंद कर. हा अगं म्हणजे तो फोन बंद कर. करते ना. चल.
काय झालं? काय शोधतेस? अगं मामी मोबाईल शोधते, सापडतच नाहीये बघ ना. कुठे ठेवला होता? अगं काल रात्री इथंच उशाशी ठेवला होता बघ. उशी खाली गेला असेल बघ जरा. बरं थांब. हाय का? नाही ना. घरात जाणार आहे कुठं मोबाईल? नक्की तिथंच ठेवला होता? अगं हो ग बाई नक्की, काल रात्री तिथंच ठेवला होता. चांगलं आठवतंय मला तर. सुमीला माहित असेल. सुमी, ए सुमी, ए सुमी, उठ जरा, उठ जरा, उठ. अगं काय ग सकाळी सकाळी. रमाचा मोबाईल पाहिला का? काल रात्री बघितलं. कालचं नाही म्हणत ते आज पाहिला का? सापडणं झालाय तो. अगं मग मी काय करू ग? अगं तुला माहितीये का कुठं आहे? मग चोरानं पळवला असेल, नाही तर मग उंदीर आला असेल, त्यानं पळवला असेल. हं? झोप येते का अजून? हं? मला झोपायचंय भाई, झोपू दे मला. काय लाज लज्जा कायच नाही मोबाईल चोरीला गेला नाही. अगं जाऊ दे, झोपू दे तिला. कुठे गेला म्हणायचा. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. आई काय ग, काय झालं? अरे रमाला फोन करते पण फोनच लागत नाही तिचा. अगं मग एक दोनदा परत करून बघ. अरे 5-6 वेळा केला पण आउट ऑफ रेंज येतोय. तिचं कार्ड ऍक्टिव्ह केलं होतंस ना तू? हो कार्ड ऍक्टिव्हेट केलं होतं, पण तू काय एवढ्या वेळा फोन करतेस? अरे मी तिला फुलं वगैरे आणायला सांगितली होती आणि घरातली पण खूप कामं आहेत आणि मला बाहेर जायचंय. अरे बाहेर? हो, पतसंस्थेच्या 2 मीटिंग्स आहेत म्हणून मी हिला सांगितलं होतं लवकर घरी ये. तेवढ्यासाठी फोन करते तर हिचा फोन लागत नाही आता. हो ना, मी सुद्धा काय? तू का फोन करतोयस तिला? हेच की फोन चालू आहे की नाही बघत होतो, तर मला आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. तुला स्विच ऑफ दाखवतोय, बघायला पाहिजे. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. हे बघ, आत्ताही फोन लागत नाहीये. काय करायचं रे? असं का करता तुम्ही रमा? फोन का चालू ठेवला नाही तुम्ही? सकाळी सकाळी तुमच्याशी बोललो असतो तर फ्रेश वाटलं असतं, दिवस मस्त गेला असता. कुठे आहात तुम्ही? लवकर या. मोबाईल गेला कुठं असेल बरं? बाईसाहेबांनी एवढं प्रेमानं दिलेला तो. आता काय करू मी? मला तर काहीच समजन असं झालंय. का ग? हा? काय झालं? नाही काही नाही. माशी हरवल्यासारखी का दिसतीये? मोबाईल सापडला का तुझा? अगं नाही ना, केवढं शोधलं पण काही कळतच नाही कुठे गेला. अगं बाई, तू समधीकडे शोधलं का? अगं बाई समधीकडे शोधून झाले बघ. बरं, माझं एवढं खाऊन झालं ना का तुला मी शोधायला मदत करते. हा? हं? नाही नको, राहू देत. तसं बी उशीर होतोय मला, वाड्यावर जायचंय ना. बरं ठीक आहे. अगं ऐक, जायच्या आधी मला जरा चहा आणून दे ना. बाई आणते. आणते मी. या सगळ्या गोष्टी हातात पाय द्या महाराणींच्या. वंशाचा दिवा जन्माला घालणार आहेत, उपकारच येते आमच्यावर नाही. अगं मामी जाऊ दे ना, अशा अवस्थेत काही जमत नाही बघ काम बिम करायला. जाऊ दे. रमा, मोबाईल सापडला का ग? नाही ना ग. बरं ऐक, गेल्या गेल्या बाईसाहेबांना काही सांगू नको. हा, शोधू आपण. प्रेमाने दिले ग त्याने तर तुला. बाई
अगं रमा, जायच्या आधी जरा ही प्लेट ठेवून दे ना. मुद्दाम करतेस का ग तू? कामावर झालं निघाले ना ती. रमा दे माझ्याकडे, मी नेते. आणि तुझा वय. येते. माझी आई का तिची आई काय माहिती, नुसती मलाच बोलत राहते. बाईसाहेबांनी आता विचारलं तर काय सांगू त्यांना? रमाव, कुठे होतात तुम्ही? कधीपासून वाट बघतोय तुमची. अहो ते काही महत्वाचं काम होतं का छोटे मालक? माझं नाही, आईचं काम होतं. तिला बाहेर जायचं होतं. बराच वेळ तिने वाट बघितली आणि तशीच निघून गेली. गेल्या बी? हे सांगायला मी तुम्हाला फोन करतोय तर तुमचा फोनच लागत नाही. चार्ज नव्हता का केला? हा म्हणजे ते तुम्ही मोबाईल नाही काढला आज? मोबाईल ना? हो. तो मोबाईल कुठे आहे तुमचा? रामा असा पासवर्ड टाकून बघ, उघड. रामाचा फोन आहे ना तो? काय चाललंय काय? काय नाही. काय नाही, काय नाही. मगासपासून तुझा आटापिटा बघतोय एवढा लॉक उघडायचा. हा, काय चाललंय काय तुझं? तुला काय झालंय? का डापरतोय तिच्यावर? अगं त्या रामाचा फोन लपवून ठेवला होता हिनं. काय करायचं ग सुमी तुझं? लग्नाच्या अगोदर तुझा फोन आम्ही जप्त करून ठेवला, तर ते पोरीचा फोन चोरलाच होय? आणि ते पण घरातल्या घरात. आई आता हिचं काय करायचं ना, तूच सांग मला. अगं त्या पोरीचा जीव जळला असेल, काहीच कसं वाटत नाही ग तुला? हे मी चोरला नाही येतो फोन, फक्त पाहायचा म्हणून ठेवून घेतला होता. तिला विचारून ठेवला होता का? मी का परवानगी घ्यायची तिच्याकडनं? मी सिमरन आहे. सिमरनला कोणाच्या परवानगीची गरज नाहीये. ती मनाची मालकी नाही. आई याच्याकडे नको लक्ष देऊ ग. तुम्हाला सांग, याचा पासवर्ड तुला माहितीये का? तिने काही सांगितलंय? तुला माहितीये का? दादा काय रे, आता हिला पण ओरडलास का तू? तेजू, तू नाही, मी काहीही ऐकणार नाही. एकतर तू खूप शांत शांत असतोस, नाहीतर असा बॅलन्स झालेला राग एकदम बाहेर काढतोस. हा आधी माझं ऐकून घेशील का? मी त्यांना अजिबात ओरडलेलो नाही. मग ठीक आहे. अरे पण मग हिला झालंय काय? ही अशी एवढी उदास शांत शांत काय? वेअर इज दॅट फ्रेश स्माइलिंग रमा? आहे, इथेच आहे. एक मिनिट. हे बघा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. होताच जाऊ दे, आपण नवीन घेऊ. माझ्या बाबतीत सुद्धा असं खूप वेळा झालंय. अरे काय होतं? काय नवीन घेऊ? काय चाललंय काय? अहो ताईसाहेब, माझ्याकडून बाईसाहेबांनी दिलेला नवा फोन हरवलाय. काय? कुठे ठेवलास तू? आणि असा कसा हरवला? अहो ताईसाहेब, मलाच आठवत नाहीये कसं झालं ते. म्हणजे मला लई वाईट वाटतंय बघा. एक तर बाईसाहेबांनी एवढं काळजीपोटी मला मदत व्हावं म्हणून मोबाईल घेऊन दिला, आणि म्या एकतर त्या मला फोन बी करत होत्या. आता फोन लागला नाही म्हणून त्या लई चिडल्या असतील ना माझ्यावर. हे बघ, तुला कोणीही काही ओरडणार नाहीये, आणि तू अजिबात वाईट नको वाटून घेऊस. दादा म्हणतोय ना, तुला आपण नवीन मोबाईल घेऊ. आणि आईला समजायला नको म्हणून अगदी तसाच्या तसा घेऊ. ओके? नाही, नको. आता मला मोबाईलच नकोय. ह्याला काय अर्थ आहे मोबाईल नको म्हणजे? तुमच्याकडे मोबाईल असल्याशिवाय बोलणार कसे मी? म्हणजे आम्हाला जर तुम्हाला काही काम सांगायचं असेल तर आम्ही संपर्क कसा करणार?
अहो नकोच. मी वाटलंच तर लवकर येत जाईन आणि काम होईस तर उशिरा थांबत जाईन, मग तर चालेल ना. उगाच परत नवीन मोबाईल घेतला आणि तो बी हरवला म्हणजे बरं, एका महिन्यात एक घेऊ, मग तर झालं. एवढा काही महाग नसतो तो. आलोच. हॅलो.